वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी चोरणाऱ्या सराईत आरोपींना अटक करून त्यांच्याकडून चोरलेला माल हस्तगत केलाय। शिवाय चितळसर आणि कापूरवाडी पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हे उघडकीस आणून उल्लेखनीय कामगिरी पोलिसांनी बजावली आहे। सोनसाखळी खेचून दुचाकीवरून पलायन करणारे आरोपी हे इराणी असल्याने ते मुद्देमालाची विल्हेवाट लावत असल्यामुळे ते पोलिसांच्या हाती लागत नव्हते। अखेरीस पोलिसांनी त्यांचा ठाव ठिकाणा शिताफीने शोधून काढून त्यांना अटक केली आहे। तसेच सोन्याचे दागिने आणि 4,60,000 रुपयांचा मुद्देमाल देखील हस्तगत केला आहे। या घटनेमध्ये 13 नोव्हेंबर 2023 रोजी रात्री 10:20 फिर्यादी हे जेवणानंतर वॉकिंग करताना चिल्ड्रन हॉस्पिटल लगतच्या पदपथावरती मोटरसायकलवर बसलेल्या एकाने फिर्यादीच्या गळ्यातील 40,000 रुपये किमतीची 15 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन खेचली होती। त्याबाबत फिर्यादींनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला। चितळसर आणि कापूरवाडी पोलीस स्टेशन हद्दीत देखील सोन्याची चेन खेचल्याची घटना घडली होती। याच अनुषंगाने वर्तकनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण प्रभागाचे अधिकारी आणि अंमलदार यांनी झालेल्या प्रत्येक घटनास्थळी भेट दिली। दोन्ही घटनांमध्ये अंदाजे 300 सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक विश्लेषण केले आणि त्या अनुषंगाने गुन्ह्यातील आरोपी यांची आंबिवली कल्याणपर्यंत माग घेण्यात आला। त्या ठिकाणी आरोपीबाबत गुप्त बातमीदारात माहिती देखील मिळाली असता आरोपी सय्यद मिसम अब्बास उर्फ हरी सय्यद हुसेनी इराणी मशिदीजवळ राहतो हे निष्पन्न झाले। आरोपीकडून जबरी चेन चोरीचे 6 गुन्हे व मोटरसायकल चोरीचा एक गुन्हा उघडकीस आणला व त्याच्याकडून 30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व एक मोटरसायकल असा एकूण 2,40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। या प्रकरणी वर्तकनगर पोलीस स्टेशनचे 2, चितळसर पोलीस स्टेशनचे 2, प्रत्येकी 1 कापूरवाडी, विठ्ठलवाडी आणि खरकपाडा पोलिसांचे गुन्हे उघडकीस आले आहेत। आरोपींनी चोरी केलेल्या काही मुद्देमालाची विल्हेवाट लावली असल्याचं चौकशीमध्ये निष्पन्न झालंय। एकूणच आपण ठाणे शहरामध्ये त्याचप्रमाणे इतर देखील शहरामध्ये सोनसाखळी चोरी आणि मोबाईल चोरीचे प्रमाण वाढत असल्यामुळे वर्तकनगर पोलीस स्टेशन हद्दीतले सर्व डीबीचे अधिकारी, अंमलदार त्याचप्रमाणे सर्व अधिकारी यांना देखील सूचना देण्यात आलेल्या होत्या। त्याच अनुषंगाने वर्तकनगर पोलीस स्टेशन येथे दिनांक 13/11/23 रोजी CR नंबर 370/2023 IPC 394 506 पार्ट 2 504 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याच्या अनुषंगाने वर्तकनगर पोलीस स्टेशनचे डीबीचे आमचे महिला अधिकारी शेट्टी आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी या गुन्ह्यातील संशयिताचा शोध घेतला असता जवळपास 300 ते 350 CCTV कॅमेरे चेक करावे लागले आणि मिळालेल्या गुप्त बातमीदाराबाबत माहितीमार्फत आम्हाला या गुन्ह्यातील आरोपी सय्यद मिसज अब्बास उर्फ हरी सय्यद हुसेनी वय वर्ष 21 राहणार आंबिवली याच्याबाबत माहिती मिळाली असता आमच्या लोकांनी त्याचा पाठलाग करून त्याबाबत माहिती काढून आणि त्याच्या घरामध्ये रेडला गेलेला असताना तो वर पत्रावर उडी मारून जात असताना त्याला पकडलं आणि त्याच्याकडून जवळपास 30 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि एक मोटरसायकल असे एकूण 6 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत। त्यामध्ये वर्तकनगरचे 2 गुन्हे आहेत, चितळसर पोलिसांचे 2 आणि कापूरवाडीचे 2 असे 6 गुन्हे आहेत, विठ्ठलवाडी आणि खडकपाड्याचे